आणि ट्राय करेन की माझ्या स्पॉन्सरला एक ट्रॉफी द्यायची होती. मी बोललेलो त्याला की तुला एक ट्रॉफी, मला फक्त एका ट्रॉफीमध्ये तुम्हाला बघायचं आहे. आणि ते आता एक ट्रॉफी तर लागू झाले, आता फक्त पहिली किंवा दुसरीवर ट्राय करेन. आणि आता लक्ष कुठे असणार आहे? 1, 2, 3 या 4? एकवर. तर मित्रांनो, होता तन्मय पाटील ज्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला आणि स्ट्रॉंग स्ट्रायकर संघाला सेमीमध्ये सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. सो वेलपेड तन्मय आणि बेस्ट लक फॉर सेमीफायनल. गणेश बनसोडे आपण यायचं आहे आणि अजय उपाध्याय आपण यायचं आहे. गणेश बनसोडे आणि अजय उपाध्याय मॅच सुरू होईल. गणेश बनसोडे आपण, कारण सुरुवात आक्रमकता दाखवली गणेशने. सुरुवातीला 3 षटकार लगावले. गणेश बनसोडे आणि अजय उपाध्याय टीम ओनर आहेत, इम्रान शेख, आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांनी स्पॉन्सर केलेले 1000 रुपये. त्यानंतर गणेश आपण यायचं आहे. गणेश आपण यायचं आहे. गणेशने पहिल्या मॅचमध्ये आक्रमण केलं होतं आणि या शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा आक्रमण बघायला मिळालं. टीम ओनर, आपल्या टीम ओनरच्या शुभ हस्ते हे 1000 रुपयाचं पारितोषिक गणेश आपण घ्यायचं आहे. आक्रमकता दाखवली. खरं तर पहिली मॅच झाली त्यामध्ये आक्रमण बघायला मिळालं आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सुद्धा आक्रमण बघायला. वेल प्लेड गणेश आणि बेस्ट लक फॉर सेमी. आपण वळूया मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्यांदा सज्ज होतील हेमंत पाटील, त्याचबरोबर चंदू सर, अगदी एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक. नमस्कार. कॉमन प्रीमियर लीग 2025मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी कॉमन प्रीमियर लीग, एवढी मोठी भव्य दिव्यता एखाद्या विभागीय प्रीमियर लीगसाठी सर मला वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रात कुठे होत असेल. म्हणजे इथे आल्यानंतर डोळे दिपवणारं आयोजन एखाद्या प्रीमियर लीगचं पाहायला मिळालं. त्यामुळे आयोजकांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार मानावं लागेल. चालू असणारा सामना रुद्र रायडर्स आणि त्यांच्या विरुद्ध ओम स्पोर्ट्स कोली यांच्यातील मॅच पाहायला मिळते. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. पॉइंटचे फिल्डर येत आहेत तिकडे. धाव मात्र त्या ठिकाणी एक घेतली गेलेली आहे आणि पहिली ओव्हर सुरू असताना धावफलक जर पाहिला तर तब्बल 13 धावांवर आहे. बिनबाद 13. सुरुवात चांगली आहे रुद्र रायडर्स टीमची. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकले फलंदाज धनराज सावंत याने एक ग्रेट स्टार्ट मिळवून दिलेली आहे. लक्षात घ्या, बॉल जर बाहेर जाते, नवीन बॉल जर तुम्हाला मागवायचा असेल तर 4थी ओव्हर किंवा 5वी ओव्हर जरी असेल तरी सुद्धा नवीनच बॉल दिला जाईल या मॅचपासून. हे लक्षात घ्या, सर्व टीमला लक्षात घ्यायचं आहे. बॉल बाहेर गेला, बॉलला काही झालं तर नवीनच बॉल दिला जाईल, हे लक्षात घ्या. श्रीकांत पाटील गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईकवर निशांक पाटील आता आलेले आहेत. धनराज सावंत यांच्या जोडीला एक महत्त्वाचा सामना. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला फक्त कव्हरच्या दिशेने ढकललं. सर्कलच्या आतमध्ये मात्र हा चेंडू अडवला जातो आहे आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 14वर. सुरुवात चांगली आहे. हा बॉल बघितला थोडासा पुढे जरूर होता, मात्र निशांक पाटीलने बघितलेला एक सेन्सिबल क्रिकेटर आहे आणि त्यांनी पाहिलं की धावा आलेल्या आहेत. जास्त घाई करण्याचा प्रयत्न नाही, फक्त पुश केलं होतं. एकच धाव पूर्ण केली, आपलं खातं खोललं आणि टीमचं टोटल पाठवलेलं आहे 12वर 14वर. 14 धावा धावफलकावर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. तिकडे बॉल टर्नही झाला पाठीमागे गेल्यानंतर, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. बघता बघता पहिलं षटक संपलेलं आहे. बिनबाद रुद्र रायडर्स. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा रुद्र रायडर्स. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओम स्पोर्ट्स कोली यांच्यातील हा महत्त्वाचा सामना पाहायला मिळतो आहे. लक्ष वेधून घेत आहेत प्रेक्षक गॅलऱ्या, लक्ष वेधून घेतं हे आयोजन, लक्ष वेधून घेतं हे नियोजन, खेळपट्टी लक्ष वेधून घेत आहेत, किट्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर समालोचकांची मांदियाळी आहे.
पंच देखील महाराष्ट्रातील ख्यातनाम पंच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या खेळाडूंचं मात्र एकच उत्साह पाहायला मिळतोय. अगदी मी कामन रोड रेल्वे स्टेशनला उतरलो, तिकडनं चर्चा हीच सुरू होती. KPLला जायचं आहे, KPL कशा प्रकारचं आयोजन आहे. म्हणजे अगदी रिक्षामध्ये आलो, रिक्षामध्ये सुद्धा ती चर्चा सुरू होती की या स्पर्धेची चर्चा सुरू होती आणि पहिल्यांदाच या परिसरामध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. त्याबद्दल आयोजन कमिटीचा मनापासून आभारी असेल. कारण कामनच्या टीमला कामन 94 मी बिग बॅशमध्ये गेली 2 वर्ष अंडर-25ला हा परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय. राहिल अन्सारी आणि त्याची संपूर्ण टीम जी काही खेळली नाही यावर्षी धमाका बिग बॅश अंडर-25मध्ये अख्ख्या महाराष्ट्राला हादरून सोडलं होतं या कामन संघाने आणि आज कामन गावातच येण्याचा योग आला आहे. पाहूयात, आजचा दिवस माझ्यासाठी देखील लक्षणीयच राहणार आहे. परंतु क्रिकेट दर्जेदार, क्वालिटी क्रिकेट आणि दर्जेदार आयोजन हे आजच्या दिवसभरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बिग हिट केलाय, बॉल थोडासा पुढे होता, फटका फसलाय आणि तिकडे मिड ऑनचे फिल्डर आले, त्यांच्याच हातात बॉल जातोय. विकेटचं पतन संतोष घेत आहेत विकेट. सुरुवात चांगली मिळवून दिली होती रुद्र रायडर्स टीमसाठी धनराज सावंत याने आणि ह्यावेळी बघितलं पण धनराज सावंत बाद होताना दिसतोय. 5 बॉलचा सामना केला, 14वर बाद झाला. चांगली सुरुवात, लगातार 3 मध्ये 3 चौकार ठोकले होते आणि हा कॅच आउट श्रीकांत पाटीलने कॅच घेतला होता. स्वर्गीय हाजी इनूस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ असलमभाई शेख यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी 30,000, द्वितीय क्रमांकासाठी 20 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हे एक्स्ट्रा पारितोषिक असणार आहे. कामन प्रीमियर लीगचं जे पारितोषिक असते ना चंदू सर, हे शेवटच्या सामना संपल्यानंतर आपल्याला माहिती पडते की एकंदरीत किती पारितोषिक मिळणार आहेत विजेत्या संघाला. एका वर्षामध्ये आपण बघितलं होतं 2.5 लाख प्रथम विजेत्या संघाला पारितोषिक मिळालं होतं. क्या बात आहे, ही तर क्रेज आहे या परिसरामध्ये क्रिकेटची आणि क्रिकेट सर्व काही आहे आपल्यासाठी. मला वाटतं क्रिकेट आपल्यापासून बाजूला केलं तर आपण कदाचित जिवंत देखील राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांची झाली आहे. यावेळेला मात्र थोडंसं बॅकफुटला गेले, बॉलला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. आणखीन एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 2 मार्गस्थ संतोषांचं. धावसंख्या 17. अजित मालियाला आल्या आपण बघितलं 2ने आपलं खातं खोललं. थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली, लगेच त्याचा फायदा उचलला. टीमचं टोटल पाठवलेलं आहे ते 17वर. 17 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला बॅकफुटला जात असताना पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर होते, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. अजित माळी माघारी परत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. पॉइंटवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र फिल्डर त्या ठिकाणी होता अजय पोलार्ड याने अप्रतिम कॅच घेतला आणि विकेट जाते. विकेट नंबर 2. 17 2 गडी बाद होतात. हे बघितलं आपण कवाच्या दिशेने अतिशय चांगला कॅच आणि हा दुसरा हात धरायला लागतोय रुद्र रायडर्स या टीमला. स्वतः आपण बघतोय ऑनर सध्या खेळताना दिसेल आपल्याला अजय पाटील. वय जर आपण बघितलं तर 46 ते 47 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि KPL मध्ये खेळणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू असेल. रुद्र रायडर्स दावा कराव्या लागणार आहेत. सुरुवात बऱ्यापैकी झाली होती, परंतु त्यानंतर आता थोडीशी पडझड झालेली आहे. ज्या पद्धतीने संतोष यांनी चेंडू हातामध्ये घेतला आणि धावसंख्येला थोडासा लगाम घातलेला आहे. अजय पाटील आलेत, निशांक पाटील जोडीला आहेत, परंतु धावा तर कराव्याच लागणार आहेत. 5 षटकांची लढत आहे, धावा कराव्याच लागतील. अखूट टप्प्याचा बॉल होता, थोडासा पाठी टाकला, थोडासा कटही केला, थोडीशी उसळी देखील दिली आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. एक चांगला बॉल, थोडासा दबाव हेमंत सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण आहे विकेट आलेले आहेत. विकेट दबाव निर्माण करतात बॅटरवर आणि षटकार चौकार आले तर तोच दबाव शिफ्ट होतो बॉलरवर. या ठिकाणी आगमन होताना दिसते. आपण बघतोय महिला क्रिकेटपटू जे अंडर-15 मध्ये MC साठी अंडर-15 मध्ये खेळताना आपल्याला दिसते ती उन्नती संजय पाटील यांचं आगमन होताना दिसते. त्यांचं हार्दिक स्वागत. मुख्य मंचाकडे यायचं आपण. ह्यावेळेस अपील जोरदार म्हणजे अपिश होता हा बॉल. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने येतोय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि लेग बाईटचा
इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धावसंख्या जाईल धावफलकावर 18 रन्स. तन्मय पाटील यांची ती भाची आहे आणि संजय पाटील एक चांगली क्रिकेटपटू, त्यांची सुपुत्री उन्नती संजय पाटील ज्या अंडर 15मध्ये MCAच्या मॅचेसमध्ये आपल्याला खेळताना दिसते. त्यांचं आगमन या KPL मध्ये होताना दिसते. त्यांचं हार्दिक स्वागत कामन क्रिकेट असोसिएशन आणि SH एंटरप्राइजेस यांच्यातर्फे आणि पूर्ण कामन वासियातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 18 धावा धावफलकावर आहे. हे षटक आत्तापर्यंत चांगले राहिलंय, परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र जरूर करावे लागतात. खूप सारे चढउतार या क्रिकेटच्या खेळात आपल्याला पाहायला मिळतात. एका जिद्दीने खेळावं लागतं आणि तुम्हाला या सामन्याला जिंकायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत लढत चांगलीच द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा संतोष येत आहेत. यावेळेला बिगिट केलाय, पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. शॉट. एक ट्रम्प कार्ड फलंदाज आहे रुद्र रायडर्स आयकॉन खेळाडू. जस्ट शॉप ट्रॅकर बॉल होता, आपण बघितला पुल केलं या बॉलला आणि पॉवरफुल शॉट. निशांक पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय आणि षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन्स. आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे माननीय श्री संजय पाटील आणि त्यांची सुपुत्री जी अंडर 15मध्ये खेळताना दिसते उन्नती संजय पाटील. आणि परवाच्या मागच्या 2 दिवसा अगोदर जर बघितलं तर एक जी मॅच होती त्या मॅचमध्ये डोळ्यावर तिच्या नक्कीच थोडीशी दुखापत झाली, 3 टाके पडले. म्हणजे तरीसुद्धा त्यांनी क्रिकेट खेळणं सोडलं नाही. त्या दिवसामध्ये सुद्धा इंजर्ड असताना सुद्धा क्रिकेट खेळलं आणि त्या दिवसामध्ये मॅन ऑफ द वुमन ऑफ द सिरीज हा किताब तिने पटकावला. तिच्यासाठी जोरदार टाळ्याच व्हायलाच पाहिजे. हे बघू शकतो आपण उन्नती संजय पाटील जी अंडर 15मध्ये MCAचे क्रिकेट खेळताना दिसते आपल्याला. वा, स्वागत आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील येणाऱ्या कालावधीसाठी. संतोष यांचं षटक जर पाहिलं तर खूप चांगलं चाललं होतं. शेवटच्या बॉलवर आलेला षटकार मात्र कुठेतरी थोडंसं गणित बदलून घेताना पाहायला मिळाला, कारण 2 विकेट देखील त्या षटकामध्ये आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपतो. 24 म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या आहे रुद्र रायडर्स संघाची, परंतु येणाऱ्या 3 ओव्हर या देखील खूप महत्त्वाच्या असतील. श्रीकांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंगला आलेत. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं होतं, परंतु आता अजय पाटील आणि निशांक पाटील सामना करण्यासाठी सज्ज आहेत. कॉमन प्रीमियर लीग. यावेळेला बिग हिट केलाय. बॉल मात्र या ठिकाणी भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. कॅचही सुटली आणि जोडीला षटकारही आलाय. सिक्सर. पाटील याचा पॉवरफुल नव्हता हा फटका. बघितला आपण अक्षय त्या ठिकाणी होता, त्याच्या हातामधून कॅच सुट आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. मोका भी दिया और छक्का भी दिया. 6 रन्स. षटकार येताना पाहायला मिळतोय. दबाव आता मात्र गोलंदाजांवर शिफ्ट होतोय. श्रीकांत पाटील आलेत खरे दुसऱ्या षटकासाठी, परंतु त्यांचं स्वागत या ठिकाणी होताना पाहायला मिळालं ते मात्र मोठ्या फटक्याने. 30 धावा धावफलकावर आहेत. ओहो हो, या वेळेला अपील मात्र केलंय. अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय, परंतु एक धाव घेण्यामध्ये लेग बायची यशस्वी झालेत मात्र हे दोन्ही बॅटर. मुख्य मंचावर माननीय श्री मनोहरजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. हा बॉल बघितला थोडासा पायाला लागला होता. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर. एक धाव मात्र मिळते लेग बायच्या रुपयाने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 31 वर. 5 षटकाचा सामना आहे चंदू सर आणि कमीत कमी 60 पर्यंत जायला पाहिजे. येस, तो प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या षटकात थोडासा लगाम घातला गेला होता, परंतु या षटकामध्ये धावा येऊ लागलेल्या आहेत. पाहूया. 31 धावा धावफलकावर आहे रुद्र रायडर्स. प्रीमियर लीग स्पर्धांची देखील एक वेगळी मजा असते सर, कारण आपण कोणत्या टीममध्ये जाणार, आपल्याला बोली लागणार की नाही लागणार, आपल्या टीमचा रंग कोणता असणार आहे, आपला गट कसा आहे, आमचा कॅप्टन कोण आहे, मला संधी मिळणार की नाही मिळणार, या प्रीमियर लीगची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे
प्रीमियर लीग स्पर्धा गेल्या काही वर्षामध्ये खूप लोकप्रिय झाल्या आणि माझ्या मते जसं आपण इंडियन प्रीमियर लीगमुळे जगाचं क्रिकेट बदललं ना, आपलं टेनिस क्रिकेटसुद्धा बदललं आहे. आणि गेल्या काही वर्षात प्रोफेशनल क्रिकेट थोडंसं मागं पडलं आहे आणि या प्रीमियर लीग क्रिकेटला थोडीशी जास्ती संधी मिळते आणि हे प्रीमियर लीग क्रिकेट आता पुढे पुढे येऊ लागलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात सध्या आपण पाहतोय ती म्हणजे कॉमन प्रीमियर लीग, अतिशय दर्जेदार आयोजन. प्रीमियर लीगमध्ये एवढ्या गोष्टी देखील केल्या जाऊ शकतात आज पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी, अगदी मात्र त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. एकाच्या हातातून सुटला, दुसऱ्याने लगेच पकडला, परंतु 2 धावा नाही थांबत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 गडीच्या मोबदल्यात चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली होती, मात्र मागचा फिल्डर त्यांनी चांगलं बॅकअप केलंय आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. मोठा फटका मारत नाहीये श्रीकांत पाटील, याच्यावर अटॅक चढवत नाहीये निशांक पाटील, कारण श्रीकांत पाटील निशांकला लेग ब्रेकचा मारा करताना आपल्याला दिसतोय आणि थोडासा लेग ब्रेक घातक ठरू शकेल निशांकला. त्यासाठी सावध पद्धतीने खेळताना दिसतो निशांक पाटील. पुन्हा एकदा श्रीकांत पाटील निशांक यांच्यासाठी याही वेळेला एक अप्रतिम बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तेवढीच चांगली कॅच पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळणारा चेंडू, इकडे मात्र विकेट घेऊन जाताना पाहायला मिळतोय. एक अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी विकेट घेऊन गेलेला आहे. विकेटचं पतन. बघितला पण लेग कटर बॉल होता. अगदी डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॅटचा फेस ओपन केला, आउटसाइड एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, कोणती चुकी नाही आहे आणि अप्रतिम कॅच घेतला विकेट किपरने आणि विकेट जाते. ती महत्वपूर्ण विकेट, सर्वात मोठी विकेट मिळते ती ओम स्पोर्ट कोहली टीमला. फलंदाज निशांक पाटील इज आउट. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. एक ही विकेट काढण्यासाठी आदर्शवत चेंडू या ठिकाणी टाकला गेला. धावसंख्या 33 वर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 विकेट परतलेले आहेत माघारी. आपण पाहतोय कॉमन प्रीमियर लीग. कॉमन गावच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्ये देखील संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ही चर्चा हीच आहे. या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळत असते आणि कोण जिंकणार, कोण फायनलला जाणार, कोणता खेळाडू ही स्पर्धा गाजवणार, कोणता संघ मालक गाजवणार, या सगळ्यांची चर्चा गावागावात, नाक्या नाक्यावर, चौकात चौकात, वाड्या वस्त्यांपर्यंत मात्र या स्पर्धेची चर्चा जाऊन पोचताना पाहायला मिळते. आणि आता सोशल मीडिया आहे आणि त्यातल्या त्या tenniscricket.in वर सुद्धा अतिशय दर्जेदार मात्र या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. भारतातील आघाडीची वाहिनी म्हणून देखील आपण tenniscricket.in ला पाहतो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय बॉल, खेळायचा होता मात्र या ठिकाणी ऑन साईडला, परंतु नाही शक्य झालं. बॉल जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. बघितलं आपण तर श्रीकांत पाटीलने पहिल्या बॉलवर कॅच सुटला होता, षटकार आला, तर नंतर आपण बघितलं तर कमबॅक अप्रतिम केलंय. एक महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा मिळवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता, 15 धावा खर्च केल्या होत्या, मात्र ह्या ओव्हरमध्ये विकेट मिळवताना दिसतोय श्रीकांत पाटील. अंतिम जर बघितला 1 चेंडू शिल्लक आहे. टीमचं टोटल आहे 33 वर 3. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा कामगिरी उंचावावी लागणार आहे. धावा तर कराव्याच लागणार आहेत. 33 आहेत सध्या. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. चेंडूच्या लाईनमध्येच नाही आले. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होतोय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. ओव्हर संपल्या 3, धावा झाल्या 33, विकेट गेल्या 3. रुद्र रायडर्स या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पहिल्या 3 ओव्हरनंतर 33. थँक्स डीजे. आपण वळणारं स्वागत आणि सन्मानाकडे. सर्वप्रथम आमचे बालकृष्ण म्हात्रे आता बीटी सर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. बीटी सर पण यायचं आहे. एक कॉमन एक्सप्रेस म्हणून ज्यांना आपण समजतो टायगर कमान म्हणून खेळताना सलामीचे गोलंदाज टायगर
एक्सप्रेस कामान एक्सप्रेस बीटी सर, बीटी म्हात्रे सर यांचं स्वागत आहे. सर निराभाई आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. निराबाईंना विनंती असणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते बालकृष्ण म्हात्रे अर्थात बीटी सर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टायगर कामन संघ जेव्हा खेळायचा ना तेव्हा सलामीचं षटक नेहमी हाताळायचे. कामन एक्सप्रेस म्हणून त्यांना संबोधलं जायचं. मनोरंजन क्रिकेट नक्कीच डेफिनेटली निराबाई यांच्या शुभ हस्ते त्याला खरं तर शाल आणि एक आकर्षक मोमेंटो. बीटी सर हा मोमेंट आपण बघितल्यानंतर KPLची आपणास नक्की आठवण येईल. त्यानंतर आत्मारामजी ठाकरे आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पोमण आत्मारामजी ठाकरे साहेब आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपलाही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. निराबाई आपण आपल्या शुभ हस्ते आत्माराम ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना सुद्धा शॉल आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना KPL पर्व 5ची आठवण करून देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मनोहरजी म्हात्रे आपण सुद्धा यायचं आहे. मनोहरजी म्हात्रे आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपलंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यानंतर उन्नती पाटील इमर्जिंग क्रिकेटर्स आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. हजरतभाई शेख साहेब आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. उन्नती पाटील आपण यायचं आहे. SS एंटरप्राइजच्या वतीने अर्थात हजरतभाई शेख साहेब यांच्या वतीने सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. पिताश्रींनी सुद्धा यायचं आहे. उन्नती पाटील यांची पिताश्री आपण यायचं आहे. नाही आपण यायचं आहे. खरं तर उन्नतीला घडवण्यासाठी आपला खरं तर सिंहाचा वाटा आहे आणि आपल्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. उन्नतीने अंडर 15 तर चांगली कामगिरी केलेली आहे. अंडर 19 मध्ये चांगली कामगिरी करावी आणि यानंतर खरं तर चांगली वर्णी भारतीय संघामधून सुद्धा तिचा प्रवेश व्हावा अशी अपेक्षा आहे आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी उन्नती. सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि मी मुख्य समालोचक म्हणून घेऊन जातोय पुन्हा एकदा या परिसराचा अगदी गोड आवाज ज्याची चर्चा सातत्याने झाली आहे. हेमंत पाटील सरांकडे आपण जातोय मुख्य समालोचक म्हणून. थँक्यू सो मच चंदू सर. 39वर 3 विकेट 3.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रुद्र रायडर्स टीमचं हे टोटल आहे. 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट गेलेली आहे निशांक पाटील याची. म्हणजे पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला फटका आहे. स्क्वेअर कट केले आहे. बॉलला पाठवले बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. थोडीशी जागा मिळाली या ठिकाणी स्ट्रोक खेळण्यासाठी आणि पॉईंटच्या दिशेने अतिशय सुंदर देखना फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले अजय पाटील आणि या धावसंख्येला मात्र 4 धावांनी पुढे पाठवताना पाहायला मिळत आहेत. 43 धावा धावपलकावर ही आपण पेंटिंग बघतोय जी उद्घाटन समारंभ झाला होता त्याची लाईव्ह पेंटिंग केली होती. कोमल गुहागरकर आणि प्रीतम गुहागरकर या 2 आर्टिस्टनी ही पेंटिंग बनवलेली आहे. कॉमन प्रीमियर लीग 20-25 पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग करतोय गोलंदाज सुनील रावत. डॉट बॉल. हो आता ती स्टेज आलेली आहे सर. यावेळेला थोडेसे हात खोलावेच लागणार आहे. पदल आली तर दाखवावं लागणार आहे. तेच करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग नाही करू शकले आणि गोलंदाजांनी हा चेंडू अडवला आहे. निर्धाव चेंडू या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचे असतील. 17 ओव्हर बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये अजय पाटील 2 षटकार 1 चौकार सामील आहे. इनसाइड एज ह्यावेळेला डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र चुकला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 44 रन 3 गडीच्या मोबदल्यात.
एकाच वेळी 2-2 वेळा मात्र फलंदाज बचावले गेले, दोन्ही बचावले गेले. बॅटची इकडा घेतल्यानंतर बॉल मागे गेला, त्याही वेळेला स्टंप बचावले गेले. त्यानंतर डायरेक्ट हिटचाही प्रयत्न होता, परंतु मोठ्या फटक्यापासून या अंतिम टप्प्यामध्ये वंचित राहणं हे देखील गोलंदाजाला कार्य करावंच लागणार आहे. आणि रुद्र रायडर्स हे देखील मात्र जरी काही विकेट आल्या त्यातून सावरत असताना या धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीपर्यंत, जसं तुम्ही म्हटलात सर, 60-65 तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर सुनील रावत. हो, चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा आवाज जरूर आला होता. अपील होते कॉट बियांची, मात्र टप्पा पडून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. संतोष कोम याच्या अपील जोरदार होती, मात्र आत्मविश्वास खूपच कमी होता या अपीलमध्ये. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने रुद्र रायडर्स टीमचा स्कोर आहे 44 वर 4 विकेट. 44 धावा फलकावर पाहायला मिळतात. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे टाकला होता, अगदी यॉर्क लेन पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा होता, परंतु या चेंडूवर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. आणि अलीकडे सर या गोष्टी पाहायला मिळतात, स्लॉग ओव्हर्समध्ये जर ओव्हरपिच बॉल आला तर बऱ्यापैकी बॅटर आता हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक वेळेलाच त्या गोष्टी यशस्वी होतील असं नाही आहे. हा थोडासा ट्रेंड बदलला आहे अलीकडच्या कालावधीमध्ये, परंतु 4 ओव्हरमध्ये 44, 11ची सरासरी बऱ्यापैकी आहे. परंतु सर आता मॅचच्या दृष्टीने हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. अगदी महत्त्वाचं षटक असेल रुद्र रायडर्स टीमसाठी. अजय पाटील फॅम टीम रुद्र रायडर्स, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर सचिन घाग फॅम टीम होम स्पोर्ट कोहली, या 2 टीममध्ये हा क्वार्टर फायनल सुपर 8चा सामना आपण बघतोय. यानंतरचा होणारा जो सामना असेल मामा भांजा विरुद्ध टीम 94 कामन, या 2 टीममध्ये दोन्ही टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. रेडी राहायचे दोन्ही टीम कॅप्टन. अजय पाटील 18 ओव्हर बॅटिंग करतो, 9 बॉलचा सामना केलेला आहे. त्यानंतर उत्तम जनाटे आपण बघतोय, उत्तमला आता खातं खोलणं बाकी आहे. चला, शेवटचं षटक लगेच चालू करायचं अगोदरच तुम्ही विलंब लावलेला आहे. फिल्डिंग लावून घ्या, लगेच सुरुवात करायची शेवटच्या षटकाला. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज अक्षय कोठावळे येतोय. अक्षय कोठावळेकडे गोलंदाजी सोपवलेली आहे कॅप्टनने. फिल्डिंग जर आपण पाहिली, डीप स्क्वॉल, एक डीप मिड विकेट, एक कॉर्नर, एक लॉंग ऑन साईडला, एक शॉर्ट फाईंड एकच्या दिशेने बघतो आपण प्रवीण पोळीचा आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर डीप पॉईंटच्या दिशेने, लॉंग ऑफ लाईक फिल्डर आणि कव्हरमध्ये फिल्डर सर्कलमध्ये दिसतो. थोडासा चेंजेस केला जाईल. कव्हरचा फिल्डर जो आहे सर्कलमधला तो पॉईंटला घेतला जातो आणि स्वीपर कव्हर डीपमध्ये ठेवला जातोय. लॉंग ऑफ आहे. ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5 ही फिल्डिंगची व्यूहरचना. आणि अजय पाटील स्ट्राईक एंडवर. चांगली बॅटिंग आत्तापर्यंत अजय पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौका ठोकलेला आहे. तो स्क्वेअर कटचा फटका होता अजय पाटीलचा, तो जबरदस्त डोळ्यांचं पारणं फिटेल असा हा फटका पाहायला मिळाला होता. पहिला बॉल घेऊन जाईल अक्षय कोठावले. चांगला फटका आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे का? यस, 1 बाउन्स जाईल बॉल. स्मृती बंदना महिला प्रेक्षक कक्षामध्ये सरळ 4 रनसाठी चौकार. या उत्तरार्धात जर पाहिलं तर मॅचची सूत्र अजय यांनी हातात घेतलेली आहेत आणि त्यांनी खूप गिअरच चेंज केला म्हणेल. बॉल थोडासा पुढे होता आणि त्याचा फायदा घेत असताना हा गॅपमध्ये खेळला, चौकार. ओव्हर द विकेट. शफल केलं होतं, ह्या वेळेला बॉल जाईल विकेट किपरच्या मागे. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. हलक्या हलक्या पावलाने सिंगल कंप्लीट केली जाते. 22चा इशारा, पंचांचा 1 अतिरिक्त धाव मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 48 रन. हे आमचं VIP डाईस दाखवलं जाते. 49 रन धावपलकावर लागतात 3 गडीच्या मोबदल्यात. अद्याप ही 4 बॉल शेष आहेत चंदू सर, आणि 4 बॉलमध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल. हो, मोठमोठे स्ट्रोक खेळावेच लागणार आहे. मागील बॉल देखील जर पाहिलं तर थोडासा पुढे केला होता, परंतु अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्याचा अंदाज नाही आला अजय पाटील यांना, परंतु 1 धाव तिकडे मिळाली. 49 तर झालेले आहेत, परंतु 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. एक टीम म्हणत असेल या 4 बॉलवर मोठा फटका नाही येऊ देत, आणि एक टीम म्हणत असेल 4 मध्ये 2-3 तरी बाहेर जाऊ देत. पाहूया, दोन्ही टीमने आशा व्यक्त केलेली आहे. 49. अक्षय कोठावले पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. उत्तम जनाटेसाठी हवेत बॉल, मिड ऑफच्या दिशेने बॉल, खाली फिल्डर येतोय. श्रीकांत पाटील चांगला कॅच घेतोय. विकेट जाईल उत्तम जनाटे याची.
चौथा फलंदाज बाद होतोय. रुद्र रायडर्स मोरीगाव टीमचा उत्तम इज आउट. ओव्हरपिच बॉल होता, परंतु टायमिंग नाही करू शकले आणि त्याबरोबरने जर पाहिलं तर एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला या बाबी खूप महत्त्वाच्या असतात, परंतु इकडे गोलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी ती संधी निर्माण केली. आतापर्यंत तिन्ही बॉल जर टाकले तर सर ते पुढे टाकलेले आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी आता मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात विकेट देखील येताना पाहायला मिळाले. 49वर 4. यश पाटील येतोय बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्क केलं होतं. या वेळेला काय जबरदस्त गोलंदाजी या डेथ ओव्हरमध्ये करताना दिसतोय गोलंदाज अक्षय कुठावले. आतापर्यंत पहिल्या बॉलवर चौकार आला, मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक आहे अक्षय कुठावले याचं. सर गोलंदाजी जर पाहिलं तर दोन गोष्टी केल्या जातात. एक तर लेनच्या थोडंसं पुढे ठेवतायत, नाहीतर मग यॉर्क लेन टाकतायत. या दोन टप्प्यांवर भर मात्र गोलंदाजांनी दिलाय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर अक्षय. फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर येतोय बॉल खाली. सर्वेश सॉरी त्या ठिकाणी होता आदिनाथ लोखंडे. चांगला कॅच घेतोय आणि विकेट जाईल यश पाटील याची. 5वा गडी बाद होतोय रुद्र रायडर्स टीमचा. अगदी हाही चेंडू जर पाहिलं तर थोडा पुढेच करण्याचा प्रयत्न होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात थोडंसं हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आला. लोअर फुल टॉस झाला, समोर टायमिंग नाही करू शकले. एक चांगली कॅच पकडली गेली. सर या स्लॉग ओव्हर्समध्ये अलीकडे लोअर फुल टॉसचा वापर देखील बऱ्यापैकी होऊ लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर थोडंसं गती परिवर्तन असेल तर प्रभावी मारा गोलंदाजांचा होताना पाहायला मिळतो. आणि इकडे मात्र गोलंदाजाने कमालच केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी जो टप्पा ठेवला आहे, जी गोलंदाजी केली आहे ती लाजबाब आहे. अप्रतिम जबरदस्त कमालीची अद्भुत गोलंदाजी या डेथ ओव्हरमध्ये करताना दिसतोय गोलंदाज. अंतिम बॉल घेऊन जातोय साहिलसाठी. हा बॉल चुकतोय. डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये बघितलं काय जबरदस्त कमबॅक. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 1 रुपयाने आले होते, तर एकंदरीत फक्त 4च धावा खर्च केल्या आणि धावसंख्या आहे रुद्र रायडर्स टीमची ती 49 रन आणि 50चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी होम स्पोर्ट कोहली टीमला. सर मी म्हणेल हा गोलंदाज आणि हे षटक खूप निर्णायक होतं. त्यांच्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय आणि त्यानंतर त्यांनी 5ही बॉल डॉट टाकलेले आहेत. ही खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे मात्र धावसंख्येला कुठेतरी 50च्या आतमध्ये ठेवण्यात यश राहिलेलं आहे. परंतु क्रिकेट आहे, 50ची मॅचसुद्धा होताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार याची आपल्याला अपेक्षा असते, या ठिकाणी प्रतीक्षा असेल. अजय पाटील डावाचे हिरो राहिले. 22 धावा त्यांनी केल्या. धनराज सावंत यांनी सुरुवातीला चांगले स्ट्रोक खेळले. 14 धावा त्यांच्या होत्या. निशांग यांच्या 9 होत्या. इतर फलंदाजांनी निराशा केली आणि अशा रीतीने 5 ओव्हरमध्ये 49 धावा झाल्या आहेत. 5 विकेटही आल्या. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर श्रीकांत पाटील 2 षटकं टाकली, थोडेसे मागडे राहिले. 24 धावा 1 विकेट. संतोष कोम हे मात्र यशस्वी गोलंदाज होते. यांनी दबाव निर्माण केला. 8 धावा देत असताना एका षटकात 2 विकेट घेतल्या. सुनील ज्या वेळेला आले तेही मागडे थोडेसे राहिले, कारण 11 धावा त्यांनी खर्च केल्या एका षटकात. आणि डावाचे हिरो शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आले होते अक्षय कोठावळे, ज्यांनी 1 ओव्हर टाकली, 4 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि तब्बल 5 बॉल डॉट टाकले होते. चला टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आणि आपण टॉस करणार आहोत. एक उभरती क्रिकेटपटू उन्नती पाटील ज्या अंडर 15मध्ये MC मध्ये खेळतात, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे आणि हा टॉस आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण या समोर आणि टीम 94 किंवा KPL असा हा आपण कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? मामा माझी टीम कॅप्टन कॉल करतील. 94 इज कॉल अँड इट इज 94. टॉस जिंकलेला मी विनंती करतो उन्नती पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा
चांदीचा सिक्का आहे टॉसचा, टॉस विनिंग कॅप्टनला वितरित केलं जाईल. ही परंपरा आहे या स्पर्धेची. थँक्यू सो मच. त्यानंतर बाबू धुमाल, उन्नती पाटील प्लीज. बाबू धुमाल, कल्पेश अग्रिगट्टा यांच्याकडून हे कोल्ड ड्रिंक्स दिलं जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. गरमी आहे त्यामुळे थंड करण्यासाठी आणि थम्सअप आहे काहीतरी तुफानी करण्यासाठी. महत्त्वाची मॅच आहे, टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंगचा निर्णय. थोडंसं गेम प्लॅनिंग तर जरूर की तुम्ही केलं असेल. आज काय गेम प्लॅनिंग आहे? कारण एक महत्त्वाची नॉकआउट मॅच आहे. गेम प्लॅनिंग तर काहीच नाही, फक्त कमीत कमी रनात रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तरी सुद्धा 5 षटकामध्ये एक माइंडमध्ये सेट केलं असेल की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? कमीत कमी रनाच्या याच्यात हे करू आम्ही. आणि एक गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल असेल? नाही, बदल काहीच नाही, तेच बॉलर आहेत आमचे. कसं एन्जॉय केलंय KPL? खूप छान, म्हणजे मजा येते खेळायला आता. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. राहिल, किती टॉस तुझ्यासाठी महत्त्वाचा होता? टॉस तर महत्त्वाचा नव्हता, गेम महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग. मग आता तुम्हाला बॅटिंग आलेली आहे, एक टार्गेट ठेवावं लागेल. कारण अगोदर सुद्धा बघितलं चेसिंग करत असताना मॅच जिंकलेली आहे. या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या बॅटिंगला धावा थोड्याशा कमी जरूर आहेत. आणि तुझं काय माइंड आहे की पहिला बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये कितीपर्यंत जायला पाहिजे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. स्वतः तू आहेस, जबरदस्त फॉर्ममध्ये आहेस या सीझनमध्ये. आणखीन कुठले असे बॅटर ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे? रोहित आहे, बालादा आहे, अजय आहे, इंद्रजित आहे. कसा सपोर्ट आहे हजरतबाई आणि संजयबाईकडून? सपोर्ट तर नेहमीच चांगला असतो. आणि कसं एन्जॉय करतो KPL? खूप मजा येते खेळायला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. अँड रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. माबाबाच्या टीम कॅप्टन अमित कामतकर won the toss and elected to field first. Back to the commentary box. Pramod Shedge and Dr. Gaulisir is there. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर आमचे जे गुरुवर्य आहेत डॉक्टर गवली सर यांचे सुपुत्र शुभम गवळी यांचं आगमन झालेले, जे ज्यांनी आपल्या परिसरामध्ये पहिले असे डॉक्टर आहेत ज्यांनी MS केलेले आणि नेत्रतज्ञ MS आहेत. त्यांचं आपलं या KPLमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दार्जिलिंग या परिसरामध्ये जाऊन त्याने MS पदवी घेतलेली आहे. नेत्र विभागामध्ये नेत्रतज्ञ आहेत ते. त्यांचं आगमन या मंचावर झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर क्रिकेट रसिक आणि एक ज्येष्ठ क्रिकेटपटू माननीय श्री विकास मुकादम हे सुद्धा आलेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू सरळ जातोय वाईड ऑफ लॉंगॉनला. धन्यवाद हेमंत पाटील. एकोणपन्नास धावा झाल्या. त्यांनी 50 धावांचं लक्ष्य आहे सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी. ओमस्पोर्ट कोळी संघासमोर 50 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत ते महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे. स्वागत आहे, वेलकम. थँक्यू व्हेरी मच गवळी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तर 1 रन्सपासून जरूर वंचित राहत नाही आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. कॉमन प्रीमियर लीग 2025चा हा शानदार आणि बहारदार असं आयोजन नियोजन आज आमच्या लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम कॉमन प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने.
शफल झाले यावेळेला अप्रतिम पुलचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय. 6 धावन करता संतोष कोमच्या बॅट मधून एक ब्रँडेड KPL सिक्सर षटकार. फटका बघायला मिळाला. चेंडूला सरळ फेकून दिलं होतं सीमारेच्या बाहेर आणि संतोष कोमेच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने आपण पाहतायत आक्रमकता सिद्ध केले. संतोष स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. व्हेरी नाईस फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अजय पाटील यांच्या हातामध्ये चेंडू येण्याच्या अगोदरच 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ओम स्पोर्ट्स कोली या टीमची 11 या धावसंख्येवर. कॉमन प्रीमियर लीगचा तडका आपण पाहताय सीझन 5 मध्ये. आणि गवळी सर आज प्रेक्षक गॅलरीमध्ये खूप मोठ्या संख्येने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही डेफिनेटली, कारण आज सुपर संडे आहे, मेगा फिनाले सुद्धा आहे, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळेल. तसंही अगदी पहिल्या दिवसापासून 19 फेब्रुवारीला सुरुवात झाली, शिवजयंती होती आणि त्या दिवसापासून बघितलं पहिल्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळाली. आज तर सुपर संडे असल्यामुळे जास्त गर्दी बघायला मिळेल. ऑब्विसली पुन्हा एकदा यश पाटील अप्रतिम ऑन साईडला पायवरचा चेंडू अगदी सहजगत्या चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीलगत. एक सुंदर ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. नजाकत भरा शॉट संतोष कोमच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 15 विदाउट लॉस. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा. फक्त चेंडूला टर्न केलं होतं आणि डीप स्क्वेअर लेगला चेंडू सहजगत्या निघून गेला. हा चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या बाहेर जातोय. खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पहिलं षटक कंप्लीट झालं. 15 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळालं. काय बॉलिंग या वेळेला जरूर पाहायला मिळाली नाही हवी तशी. यश पाटीलची बॅटिंगच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर संतोष कोमने जी बॅटिंग केली ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. जर आपण कंपॅरिझन करताना पाहिलं यश पंच काय दर्शवत आहेत. फर्स्ट एड किट जरूर आपण पाहू शकाल. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी आहेत डॉक्टर. सातत्याने आजचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर कामगिरी करत असताना आमचे संपूर्ण सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पाहू शकता आपण, प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रेक्षकांची मांदियाळी. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आल्यात. आणि प्रमोदजी, आपण पाहतोय की एक मात्र अशी स्पर्धा आहे, प्रीमियर लीग आहे, त्यामध्ये आपण पाहतोय डॉक्टर्ससुद्धा मैदानात जात आहेत. MBBS डॉक्टर आहेत आणि अशा प्रकारचं कुठल्याही प्रीमियर लीगमध्ये बघायला मिळत नाही. फर्स्ट एड उपलब्ध असते पण डॉक्टर आपण पाहतोय सोहेम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि जेव्हा जेव्हा आवश्यकता भासते तेव्हा मैदानावर लगेच प्रवेश करते. संजय पाटील आपण पाहत आहेत आणि त्यांची कन्या आज उत्तुंग भरारी घेत असताना पाहायला मिळते. जरी तिच्या डोळ्याला चेंडू आदळला, कारण सीझन बॉल असतो, खूप टफ आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा वेळेला त्या बॉलची शिलाई जी असते ती मात्र आपण पाहत आहेत की पूर्णपणे एकंदरीत दुखापतग्रस्त होते. आणि संजय पाटीलची कन्येला खरोखरच सलाम असेल. आज विकास मुकादम पायगावरून खास करून उपस्थित झालेले आहेत. एक चांगले नाटककार म्हणून ज्यांची ओळख, लेखक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि सर्व काही समाजसेवक पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट ज्यांनी हाताळलेलं आहे आणि नेहमीच आमच्या समालोचनाला दाद देत असतात. तर आज विचार केला तर मोरेश्वर गवळी सर आणि विकास मुकादम त्यांच्या आज मोरेश्वर गवळी सरांचे सुपुत्रसुद्धा आहेत. म्हणजे 3 अनमोल रत्न आज पायगामधून आज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया वेलकम. नाही, विकास मुकादम जे स्वतः न्यू 40चा संघ जो पायगावमधून खेळतोय त्या संघाचे ते कॅप्टनसुद्धा आहेत आणि सध्या भिवंडीमध्ये न्यू 40 पायगाव संघ पहिला रँकिंगवर काम करतो, पहिली रँक आहे. चला वेळ आहे तर आपण सन्मानाकडे वळूया. सन्मान आपण करणार आहोत. अंकित, आपण सन्मान करणार आहोत. सन्मान आहे तो आपण बघतोय मान्यश्री विकास मुकादम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपला स्वागत सन्मान केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मी विनंती करतोय देवेंद्र नुराभाई यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आपलं हार्दिक स्वागत आहे. कॉमन प्रीमियर लीग, कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स अँड SH एंटरप्राइजेस स्पॉन्सर्स KPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
नुराबाई शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. माननीय श्री विकास मुकादम यांचा हा सन्मान, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर ज्याने समालोचकाचे सूत्र अगदी व्यवस्थित पार पाडलं, त्यांचे सुपुत्र डॉक्टर शुभम गवळी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल शुभमजी गवळी आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हजरत भाई आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. डॉक्टर शुभम गवळी यांचं एक महत्त्व म्हणजे ते आपल्या परिसरामध्ये जर आपण बघितलं, पहिले जे डॉक्टर आहेत ज्यांनी MS ही पदवी घेतलेली आणि नेत्र तज्ज्ञ आहेत. ते दार्जिलिंग या ठिकाणी जाऊन त्यांनी MS पूर्ण केलं आणि त्यांचा हा ग्रँड सत्कार हजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते या KPLच्या मंचावर होतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचकडे. हेमंत, या ठिकाणी महत्त्वाचं वागण्याशी की शिवमचं असं डॉक्टर शिवम आहे, त्यांचं म्हणणं आहे KPLचं सत्र जेव्हा असेल, कुणालाही डोळ्याची इंजुरी झाली तर ते फ्री उपचार करतील. जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि हेच आपण पाहत आहेत डॉक्टरांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहू शकलात. कोरोनाच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यांना खरोखरच दाद द्यावी लागेल. आमचे सर्व देव माणूस आहेत. 16 रन झालेले आहेत, 16 विदाऊट लॉस. कॉमन प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहेत. 50 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर संतोष कोम 5 बॉलमध्ये 13 रन्स. ऑन साईडला शफल झाले, सरळ चेंडूला पाठवलंय हुकच्या फटक्यात, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. गुड शॉट, 4 रन. वीस धावा झालेत आणि गवळी सर आउटफील्ड एवढी फास्ट आहे की नोराभाई यांनी जी आउटफील्ड बनवलेली आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर्ब आउटफील्ड. यस, खूप फास्ट आउटफील्ड आहे. आपण बघितलं थोडा शफल झाला होता. शॉर्ट बॉल आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि हुकचा फटका खेळला आणि एका टप्प्याला हा चेंडू लॉंग लेग सीमारेच्या बाहेर गेला. 4 धावा. नक्कीच सुनील रावत ॲज अ कॅप्टन खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. अजय यादव खुश असतील. सचिन घाग यांना आपण पाहत आहेत आणि संजय लोखंडे, नो डाऊट अबाउट इट, थोडीशी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर. आधी लोखंडे आणि संजय यांच्या रवींद्र यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. 20 रन झालेले आहेत. एका साईडला संघ ओम साई स्पोर्ट्स तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय रुद्र रायडर्स. थोडासा अडचणीत आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. डेफिनेटली 1 रन मिळेल. यश पाटील पुढे सरसावत आहेत. एकेरीने संघाची धावसंख्या 21. आमच्या मुख्य मंचावर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी हजरतभाई शेख यांना आपण पाहत आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, जीवनात काही माणसं येतात आणि जातात परंतु ती क्षणभर फक्त लक्षात राहतात, परंतु आयुष्यभर लक्षात राहणारी माणसे फार कमी असतात आणि त्यामध्ये हजरतभाई शेख यांना पाहत आहेत. दांडीगोल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफळाचित आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होताना बॅक टू द डग आउट. काय बॉल टाकला होता. गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. फलंदाज बाद. आणि मात्र श्रीकांत पाटील हा बाद झालेला आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर 3 चेंडूचा त्याने सामना केला आणि त्रिफळाचीत झाला. पण मात्र चांगली धावसंख्या, चांगली पार्टनरशिप म्हणता येईल प्रमोदजी. कारण आपण पाहतोय की तब्बल 21 धावांची पार्टनरशिप. कारण समोर जे लक्ष आहे 50 धावांचं लक्ष आहे आणि 50 धावांचं लक्ष असताना तुम्ही जेव्हा 21 धावांची पार्टनरशिप करता कुठेतरी पॉझिटिव्ह क्रिकेट बघायला मिळतं. यस, ॲब्सोल्युटली राईट. परफेक्ट आन्सर आपल्याला पाहायला मिळतं गवळी सरांकडून. 21 रन झालेत. 1 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतो. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संतोष कोम 18 खेळतोय. 7 बॉलचा आतापर्यंत त्याने सामना केला. उत्तम जनाटे, उत्तमरित्या हा चेंडू हाताळला गेला होता, ज्याच्या नावावरच उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय. 6 1 विकेट सफलता प्राप्त करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आधी अर्थातच आदिनाथ लोखंडे ला आपण पाहत आहेत.
कोली चिंचोटीचा खेळाडू, सातत्याने चांगलं प्रदर्शन करत असणारा एक ग्रामीण क्रिकेटमध्ये आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशन अंतर्गत मात्र चांगली रणनीती आखली जाईल का? कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. लॉंग ऑनचे फिल्डर थोडेसे वाईडिश मध्ये येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. आधीला परतावं लागेल. त्याच पावलांवरती डगआउटच्या दिशेने एक बिग विकेट गॉन. त्यासाठीच मी उल्लेख केला होता की तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. ती गुणवत्ता दाखवता आली नाही. आता टर्निंग यावेळेला जरूर ठरेल का टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच? कारण अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 2 फलंदाज महत्त्वपूर्ण बाद झालेत. आता इथून पार्टनरशिप होईल का? या सर्व काही सारासर गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण एका साईडला संतोष कोमसारखा एक हरवणारी खेळाडू खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आमचे हे लाडके प्रेक्षक राजे आजचा मॅचचा आनंद घेत असताना आजच्या दिवसात स्मृती मंधाना महिला प्रेक्षक कक्षमध्ये नारी शक्तीला सुद्धा सलाम आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेणाऱ्या या आमच्या लाडक्या महिलांना अभिवादन. बॅट सुटते जरूर, परंतु ऑन साईडला खेळलं गेलं. संजय लोखंडेच्या बॅटमधून एक धाव येईल आणि तिथून बॅट देत असताना आपण पाहत आहेत ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाया पडत असताना. कारण याच बॅटने तुम्हाला नाव दिलं मित्रांनो, खेळाडूंनो. या बॅटला कधीही मात्र विसरू नका. त्या बॅटची पूजा करा. अक्षरशः याच बॅटने तुम्हाला आज उंचीवर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नेलं आहे. कधी कधी तुम्ही रनआउट होता त्यावेळेला बॅट कधीही फेकून देऊ नका. कारण हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा आमचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. म्हणूनच गवळी सर, ही स्पर्धा आहे कामन प्रीमियर लीग, सर्व धर्म समभाव जपणारी, एकतेची जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. सॅल्यूट आहे या स्पर्धेला. 22-2. नाही, डेफिनेटली आपण पाहतो एकता, अखंडता आणि बंधुता याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कामन प्रीमियर लीग. आपण पाहतो सातत्यानं 5वं पर्व आहे आणि ही मिसाल कायम ठेवलेली आहे. एक चांगलं उदाहरण या स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं आहे. एकता, अखंडता, बंधुता नाव असेल तर कामन प्रीमियर लीग. 22ला 2 धक्के बसले गेलेत. म्हणजेच इथून आता सामना आहे 24 बॉल 28 रन्स. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्षमस्व 18 बॉलमध्ये 28, 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम जनाटे यांनी गोलंदाजी केलेली आहे आणि विकेट प्राप्त केले, त्यासाठी फिरोजी खान यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 50 धावांचं लक्ष्य आहे. 50 धावांचं लक्ष्य आहे. 3रं षटक आहे. यावेळेला मात्र पुलचा फटका आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला, बॉडमॅनचा चांगला वापर केला. फुटवर्क चांगलं होतं. आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं आणि अफलातून टायमिंग संजय लोखंडेच्या बॅटमधून इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आपण दुसरी क्वार्टर फायनलची मॅच पाहतोय. रुद्रा रायडर्स विरुद्ध ओम स्पोर्ट कोल्ली. 50 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात ओम स्पोर्ट कोल्ली संघाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा उत्तम मार्गस्थ होईल. राईट आर्म. हा चेंडू मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडासा फ्रंटफुटला खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. चांगला बॉल कमबॅक केले यावेळेला यश पाटीलने. 21 धावा आतापर्यंत 8 बॉलमध्ये खर्च केलेत. म्हणजे खर्चिक धावा करणारा गोलंदाज आतापर्यंत तरी ठरतोय. परंतु इथे यश पाटीलकडे तेवढं पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची क्षमता सुद्धा आहे. आता या 4 बॉलमध्ये विकेट घेईल का याकडे लक्ष असेल. उत्तम. याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत झेल होईल का? मात्र क्लिअर होते. वाईड ऑफ लॉंग ऑन बाउंड्री, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार.
थँक्यू. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला. मनगडामध्ये जादुई स्पर्श आहे की काय असं या बॉलवर दाखवलं. पहा आपण पुन्हा पुन्हा रिप्ले पाहावंसं वाटेल. संजय लोखंडेचा हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ईश्वरी दीनानाथ चौधरी स्टँडला यावेळेला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 34. विजयासाठी 15 बॉल 16 रनची आवश्यकता ओम स्पोर्ट्स कोहली या टीमला. संजय लोखंडे इज ऑन फायर. याला मात्र ट्राय एक क्लास फटका बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपमधून एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. ड्राईव्ह केलं होतं. एक कलात्मक क्रिकेट बघायला मिळालं. 2 धावाही पूर्ण होत आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एका क्षणाला असं वाटलं गवळी सर की यावेळेला आपण पाहू शकतायत MS धोनी आणि सुरेश रैना धावतायत की काय अशा प्रकारचं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. नाही, तुम्ही जितके मोठे पटके खेळतात ना तितकं तुमचं कॉर्डिनेशन किंवा समन्वय असणं फार गरजेचं आहे. दोघांमध्ये कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. उत्तम थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत आहे. डीप कव्हरला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. 36ला खरं तर यश मागण्यात होते असं वाटत असताना मात्र महत्त्वपूर्ण सफलता त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. 13 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. आतापर्यंत सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. ओम स्पोर्ट्स कोहली या टीमची स्थिती परफेक्ट. या वेळेला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत अजय यादव आणि संतोष कोमचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 18 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग करत असताना संजय लोखंडेने महत्त्वपूर्ण इनिंगला पेश केलं. जवळजवळ त्याच्या बॅटमधून 15 धावा आल्या 5 बॉलमध्ये. चांगली बॅटिंग केली. 300चा स्ट्राईक रेट बॅटिंग ॲव्हरेज पाहायला मिळाला. आणि आता मात्र अजय यादव आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. नॉन स्ट्रायकरला संतोष कोम. यश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म यावर मात्र पंच केलेला आहे. मात्र तितकंसं टायमिंग चांगलं नाही आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होत नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला नव्हता किंवा मिड ऑफला नव्हता. ऑन दी टोस खेळले गेले होते. शेवटच्या बॉलवर 3रं षटक कंप्लीट झालंय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. लक्षात असू द्या 12 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता असेल ओम स्पोर्ट्स कोहली या टीमला. 38ला 3 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष कोमची बॅटिंग बहरताना 7 बॉलमध्ये 18 रन. अजय यादव आतापर्यंत 2 रनचं जरूर योगदान देत असताना पाहायला मिळतोय. SJ ब्रदर्स आपण पाहत आहेत ही हायलाईट्स. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स वर्सेस SK स्पोर्ट्स पोमन. आयशा ग्राउंड कामांचं आणि सुंदर टॉस झाला. परफेक्ट. आज 9:27 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला होता आणि टॉस जय म्हात्रेच्या बाजूने लागला. अर्थातच स्टॉर्म स्ट्रायकर्स टीमने सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू आणि त्यानंतरची हे हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळते. स्टॉर्म स्ट्रायकर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. हे 3 स्टम्प्स त्यावर बेल्स आपल्याला पाहायला मिळते. SJ ब्रदर्स परफेक्ट यावेळेला मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हेमंत पाटील सरांना आपण पाहिलं गणपती बाप्पांचं दर्शन घेत असताना नामस्मरण करत असताना आणि भारताचं राष्ट्रगीत यावेळेला गायलं गेलं आणि त्यानंतर हे डिसिप्लिन आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतं. SJ ब्रदर्स 2 बॅटर त्या धरणी मातेत रुजलो. त्या धरणी मातेला अद्य प्रणाम केलं आणि त्यानंतर जी सुरुवात झाली हेलिकॉप्टर शॉटने आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. जय म्हात्रेने काय क्लास कॅच घेतला होता. जतीन देवळीकर असं वाटलं आज चांगली बॅटिंग करतील परंतु झाली नाही. वैभव धूमने बराच वेळ व्यतीत केला. हे आमचे प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळत आहेत परंतु त्यानंतरचा जो स्कोर आपण पाहिलात तर खूप कमी प्रमाणात हताश झाले होते. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकतायत. त्यानंतर वैभव धूमने हजरतबाई शेख यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जात असताना वैभव धूमला आपण पाहिलं पनामा कॅपमध्ये आणि 41 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते एकंदरीत 30 बॉलमध्ये 30 बॉलमध्ये ठेवलं गेलं होतं आणि इथून तन्मय पाडीचा हेलिकॉप्टर शॉट क्लास पाहायला मिळाला. जतीन सुमितला काहीतरी दर्शवत असताना आणि हा विनिंग फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून इम्रान शेख यांचं पहा काय रिॲक्शन होतं. धरणी मातेला नतमस्तक झाले ते तन्मय पाटील आणि इथून आपण पाहू शकतायत खूप सुंदर स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीमने बाजी मारली आणि अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेले. धन्यवाद सूरज शेलार अँड ऑल टीम. तुम्ही परफेक्ट काम करतायत.
तर त्याबद्दल तुम्हाला सुद्धा सॅल्यूट आहे. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. खरं तर सोपं समीकरण आहे आपण पाहतोय, पण क्रिकेटमध्ये कधीही काही सोपं नसतं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चौथं षटक गोलंदाजीसाठी येईल मोनिश पाटील. संतोष कोम खेळण्यासाठी सज्ज व्हायला नॉन स्ट्रायकरला अजय. मोनिश याला फक्त हलक्या हाताने टर्न केलेला आहे. चेंडू मात्र होते मिड विकेटला. खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर लेगकडे आणि अतिशय वेगात. चांगली रणनीती आहे प्रमोद जी आपण पाहतोय. कुठलाही क्षेत्र शॉर्ट मिड विकेटला नाही आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला नाही, फक्त हलक्या हाताने खेळला आणि 2 धावा पूर्ण केल्या. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. परिपूर्णता आपण पाहतायत की फक्त बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळलं जात नाही, तर डोक्याचा वापर, तुम्हाला बुद्धीचा वापर करावा लागतो. आणि त्याच अनुषंगाने सूरज कोमने आत्तापर्यंत 2 धावा घेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40 या धावसंख्येवर. आत्तापर्यंत मोनिश पाटीलने 11 विकेट्स या सीझनपर्यंत घेतले गेलेत. मोनिश हा चेंडू मात्र वाईड यॉर्कर म्हणता येईल. वाईड यॉर्करचा सामना करणं तितकंसं सोपं नसतं. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला फुलर लेंथ आपण पाहताय. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी घेतलं गेलंय, तर या पण DRS घेतलं गेलंय. रिव्ह्यू चेक करूया. मोनिश पाटीलचा आत्तापर्यंतचा आढावा घेत 4 सीझन आणि हे 5वं सीझन. 11 विकेट्स आत्तापर्यंत त्यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजेच एक परफेक्ट गोलंदाज म्हणून मोनिश पाटीलकडे सुद्धा पाहिलं जातं. डिसिजन पेंडिंग आहे. 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते tenniscricket.in च्या माध्यमातून. अतिशय चांगली क्लॅरिटी आपण पाहू शकाल. हे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. येस, मान्यवर कक्षामध्ये आनंदजी बरप जे कामन परिसराचे तलाठी आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम KPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. रिव्ह्यू घेतलेला आहे. खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. DRS सिस्टीम तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल तर त्याचा वापर तुम्ही करायला हवा. पंचांचा तिसऱ्या पंचा निर्णय येतो वाईट बॉल. पुन्हा पंच एकदा इशारा करतायत, लगेचच वाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ॲड होईल आणि संघाची धावसंख्या 41. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परफेक्ट या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. कॉट बॅहँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संतोष कोमने आपली जबाबदारी संपूर्ण चांगली पार केली आणि ते 20 धावांवर तो बाद झाला. 41ला 4 धक्के बसले गेलेत. आत्तापर्यंत आपण विचार केला तर 11 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. कामगिरी केली. खरं तर संघाला चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेला. त्यानंतर खरं तर बाद झाला. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण स्वागत तर होणारच आहे, कारण संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. सहकारी स्वागत करतायत. अप्रिसिएशन करायलाच हवं संघ सहकाऱ्यांकडून, आणि ते करत असताना मात्र टाळ्यांचा कडकडाट. जेव्हा एखादा तुम्ही चांगली गुणवत्ता सिद्ध करता त्यावेळेला शाबासकीची थाप ही तुमच्या पाठीशी असायला हवी, आणि ते संघ सहकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय अक्षय कोठावले. मनीष याला फटका केलेला आहे पॉईंटच्या दिशेने. डीपीस पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र दुसरी धाव पूर्ण होईल का? धावबादचं अपील केलं जाते आणि पंच निर्णय सोपवत आहेत तिसऱ्या पंचांकडे. आता तिसऱ्या पंचांकडे जास्त निर्णय सोपवले जात आहेत. आमचा प्रेक्षक गॅलरी आपण पाहू शकतायत. संपूर्ण प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना, आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय लीलाधर शांताराम म्हात्रे स्टँडमध्ये काही प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर काही खेळाडू या मॅचचा आनंद घेत असताना हा पॅव्हिलियन आपण पाहू शकतायत.
ते प्रेक्षक वर्ग जेव्हा एखाद्या संघाला गवळी सर जेव्हा उत्साहित करतात, यस OUT आउट, हे ऑन स्क्रीनवर पाहत आहेत. परिपूर्णता बॅट स्लाइड केली गेली होती जरूर, परंतु थोडीशी उशिराने केली होती आणि त्यामुळे किंचित अंतरावर बॅट थोडीशी पाठीमागे राहिली क्रीजच्या आणि त्यामुळे पंचांना थोडीशी शंका उद्भवली होती आणि त्यामुळे आपण पाहत आहेत विरल नायर सरांनी सांगितलं की थर्ड अंपायर आपण रेफर करूया. मॉन्टे गोडेकर सर आले आणि त्यांनी परफेक्ट यावेळेला चेक केलं आणि इथे OUT आउट, फलंदाज बाद. यस, या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतोय असलम शेख साहेब यांचं, कारण प्रथम क्रमांकासाठी 30,000 रुपये अर्थात जी पारितोषिक आहे त्याच्या व्यतिरिक्त 30,000 रुपीज, सेकंड प्राईज त्यांनी 20,000, त्याचबरोबर थर्ड आणि फोर्थ 10,000 असे स्पॉन्सरशिप दिले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. इंटरनेटची सुविधा आमचे डोंगरीपाड्याचे महेंद्रजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ते म्हणजे आमचे कमलाकरजी यादव साहेब, तसेच मनोजजी भगत साहेब पुमन, तसे कमलाकरजी यादव साहेब देवदल. मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ज्युपिटर 125 टू व्हीलर त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. 9 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र खेळलेला शॉर्ट थर्ड मॅनला जातोय, धावपात करण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. 1 रन जरूर आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, आमच्या पाहुण्यांना, संपूर्ण आयुष्या मैदानात उपस्थित झालेल्या संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. 8 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. मोनिश पाटीलने चांगली गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा, कोणताही दबाव न घेताना मी चांगली गोलंदाजी करू शकतो, ही त्याची पॉवर आहे. 8 आणि 7चं समीकरण आहे. या षटकातले 2 चेंडू फार महत्त्वाचे ठरणार आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, तब्बल 3 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. फुलटा चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. आता मात्र अडचण वाढणार आहे. ऐन वेळेला अशा प्रकारचे चेंडू भीमरच्या स्वरूपात देणं म्हणजेच आता इथून थोडंसं सामना दूर जाण्यासारखा वाटतो, कारण आता अजय यादवसारख्या एक तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, इथे जर जोखीम पत्करावीच लागणार आहे, नो डाऊट, कारण इथे एक मोठा फटका मारावाच लागणार आहे. मनीष यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, फायदा उचलता आला नाही. खरं तर या ठिकाणी शॉर्ट बॉलचा आपण वाईट बॉल आहे का बॅटरने रिव्ह्यू घेतला गेलाय या आपण चेक करूया, कारण त्यांचे 2 ऑलरेडी शिल्लक राहिलेत जे आपण पाहत आहेत रिव्ह्यू, आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत त्यांच्याकडे ती संधी आहे आणि अशा वेळेलाच तुम्हाला त्या संधीचं सोनं करावं लागतं. एकदा रिव्ह्यू समाप्त झाले की कधी कधी अंपायर्स कॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि फेअर डिलिव्हरी. पहिला रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे, म्हणजे तुमच्याकडे फक्त आता एकच रिव्ह्यू शेष राहिला आहे. 7 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 रनची आवश्यकता. क्रिकेट आहे गवळी सर, म्हणूनच या खेळाला आपण सातत्याने म्हटलं आहे की अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ रंगाने भरलेला म्हणजेच क्रिकेट. येस, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे, म्हणून तर क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. महत्त्वाचा चेंडू हाताळतोय मनीष. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. तुम्ही जेव्हा क्रुशियल स्टेजमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करतात, स्वैर मारा करतायत, अवांतर धावा देत आहेत, हे संघाला धोकादायक ठरू शकतं. एक रन्स खूप मायने राखतं, परंतु इथे जर पाहिलं तर मोनिश पाटीलने थोडंसं कुठेतरी आपण पाहत आहेत कंट्रोल सुटला गेला आहे या गोलंदाजाचा. धावा खूप मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. आत्तापर्यंत विचार केला तर 7 बॉल आणि 6 रनची आवश्यकता असताना हे ड्रोन कॅमेऱ्याच्याद्वारे संपूर्ण हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. tenniscricket.in च्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने स्टेडियम सारखं आपण पाहू शकाल. इंटरनॅशनलमध्ये जसं पाहतो त्याच पद्धतीने आज भारत वर्सेस पाकिस्तान 2:30 वाजता मॅच दुबई क्रिकेट ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज मोठ्या संख्येने तिथे जाण्यापेक्षा आज इथे प्रेक्षक वर्ग फार मोठ्या प्रमाणात येतील कॉमन प्रीमियर येस, लीगचा. आपण पाहतोय आयकॉन ग्राफिक्सची संपूर्ण टीम सुद्धा मैदानात येताना पाहतोय आपण, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ग्राफिक्स आपण White ball. पाहतोय. वाईट बॉल.
हा चेंडू मात्र स्लोवर वन, हलक्या हाताने खेळले चेंडू सरळ ते डीप मिड ऑनला. 1 धाव मिळते. आपण पाहतोय संपूर्ण आयकॉन ग्राफिक्सची टीम मुख्य मंचाकडे येताना पाहतोय आपण, येताना दिसते. पाहू शकता जयेश तांगडी आणि त्याचे इतर सहकारी. सुंदर ग्राफिक्स आपण जे पूर्णपणे बॅनर्स रचना पाहतोय त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि जयेश तांगडे त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी येताना दिसते. आपलं हार्दिक स्वागत आहे KPL आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 46 धावा, 6 बॉल आणि विजयासाठी लक्षात असू द्या 4 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना अजून संपलेला नाही आहे. 6-4चं समीकरण आहे. विशेष म्हणजे आयकॉन ग्राफिक्सची संपूर्ण टीम आहे आणि त्यांच्या हातात जे पोस्टर्स आहेत ते खरं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या थोडे समोर येतील, कारण त्या पोस्टर्सवर काही खास करून स्लोगन आहेत. हे बघा जयेश तांगडी लिडिंग करतायत आयकॉन ग्राफिक्सचं. जयेश तांगडी आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सच्या सुरुवातीला सर्व समोर यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे आपण. हे बघ जयेश तांगडी यांच्याकडे पोस्टर आहे. पैसेवाले अनेक पण हजरत भाऊसारखा फक्त एक. पाहू शकता. दुसरा जो पोस्टर आहे त्यावर आपण पाहतोय किती येतील किती जातील, भुंकतील कुत्रे लक्ष देणार नाही आम्ही, कारण कामणगावचे आमचे मित्र हाजीरभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे, 2 दिल 1 जान आणि आपली टीम 94. हे पाहू शकता आपण. हे बॅनर पाहतोय. खास करून हे ग्राफिक आयकॉन ग्राफिक्सचे जे आमचे कलाकार आहेत, खास करून जयेश तांगडे यांचे संपूर्ण सहकारी. या आमच्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. हे टीम संपूर्ण बॅनर्स वगैरे पाहतोय ना आपण. संपूर्ण मैदानाच्या बाहेर जे गॅलरीज आहेत, संपूर्ण आमचा VIP कक्ष ज्याने कव्हरेज दिलेलं आहे, जयेश तांगडे यांची सहकारी यांच्या माध्यमातून आपण सर्व पाहतोय खरं तर. आणि त्याची संपूर्ण टीम अगदी मैदानाचा फेरफटका मारताना. वळूया आपण मॅचकडे, इम्पॉर्टंट मॅचकडे. चांगला चेंडू आहे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण होईल का हा एक प्रश्न आहे. एक चोटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली. लेगबाईचा इशारा ते पंच. धाव मिळणं कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे, महत्त्वपूर्ण षटक आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना 1 धाव आलेली आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता. लेगबाईच्या स्वरूपात 1 रन कंप्लीट केली गेली. हजरतभाई शेख आणि नुराभाई यांना आपण पाहत आहेत आणि संपूर्ण टीम 94 जे आमचे ग्राफिक्स कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची थिंकिंग ही पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे क्षणचित्रे फितीत केले जात आहेत. 5 बॉल आणि विजयासाठी 3 रन. चित्तथरारक सामना. ओम स्पोर्ट्स कोहली टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. रुद्र रायडर्स स्लोवर 1 चेंडू होता. टॉस झाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर गोलंदाज निशांक पाटील एका साईडला आपण पाहत आहेत ॲज कॅप्टन म्हणून रोल अदा करत असताना पाहायला मिळतोय. गवळी सर सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस पाहायला मिळत आहेत. वॉट अ मॅच. 4 बॉल 3 रनची आवश्यकता. प्रभोजी आपण दुसरा सुपर ओव्हर तर पाहणार नाही ना. डेफिनेटली प्रत्येकाची जरूर आपण पाहत आहेत हीच इच्छा असते. जेव्हा तुम्ही मैदानात येता त्यावेळेला प्रत्येक प्रेक्षकाला हवं असतं ते चांगलं प्युअर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, पैसा वसूल मॅच. 4 बॉल 3ची आवश्यकता आहे. तुम्ही पाहिलं शॉटम पूल केला जातोय. हलक्याच्या हाताने जरूर चेंडूला खेळला गेलाय. 1 रन मिळेल. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल. इथे चान्सेस आहेत. अजय पाटील ती चुकी करणार नाहीयेत. 1च रन मिळेल. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 2 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. कडक मॅच. यज्ञेश यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी पाहायला मिळते. संघर्षपूर्ण मॅच आणि खास करून स्लॉगरमध्ये काय गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. आपण बघितलं की 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती आणि मॅच सामना होता कुठे आणि आला कुठे. डेफिनेटली सुद्धा फिल्डरने बसायचं. लक्षात घ्यायचं डगआउट जे आहे डिसिप्लिन ठेवायचे. आपण पहिल्यापासून डिसिप्लिन ठेवली आहे, शिस्त ठेवलेली आहे. ती शिस्त आपण शेवटपर्यंत अगदी अंतिम मॅच मेगा फिनालेपर्यंत ठेवायची आहे. डगआउट म्हणजे फक्त आपण ID होल्डर्स प्लेअरनी बसायचं आहे. त्याचे कुठलेही समर्थक बसणार नाही आहेत.
3 बॉल आणि 2 रन्स. आमच्या ऑन स्क्रीनवर आपण नुकताच पाहिलं डॉक्टर फैजान शेख फिजिओथेरपिस्ट. अतिशय आजचा 5वा दिवस आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्क त्यांनी केलं आहे. प्रत्येक खेळाडूला चांगली ट्रीटमेंट दिले. या अगोदर आपण पाहिलं होतं 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. प्रवीण भोईर अनुभवी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव आहे नो डाऊट. आता मनोहर मात्रे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण भोईरसाठी जर चौकार किंवा षटकार लगावला तर ऊर्जा दिली जाते आणि ह्या डगआउटमध्ये आपण पाहत आहेत हजरतभाई शेख यांना सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना. 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला टॉस जरूर झाला. इथून टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता. यस DRS यूज केला गेलाय. या आपण चेक करूया. पण प्रमोदजी एक आहे की ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मॅच राहिलेली नाही आहे. कारण या क्षणी काही होऊ शकतं. ज्यांना त्रास असेल भले आमचे डॉक्टर्स उपस्थित आहेत सोम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, पण हृदयाचा त्रास असेल तर थोडेसे डोळे बंद केलेले बरे. सध्या तरी 2 बॉल 2 पंचांनी नाही, पण तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेलं आहे. पाहूया. पाहायचं डिसिजन पेंडिंग आहे. जबरदस्त. यावेळेला निशांक पाटीलचं मी कौतुक करेन. त्या अगोदर मोनिश पाटीलचं कौतुक करेन. 12 बॉल 12ची आवश्यकता असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे म्हणजे आता शिल्लक राहिलेलं नाही आहे. 2 बॉल आणि 2 रन्स. व्हॉट अ मॅच. प्रवीण भोईर एका साईडला, एक अनुभवी खेळाडू तर एक यंगस्टर्स खेळाडू पाहायला मिळतोय. दोन्ही 2 संघांमध्ये चांगलं बॅटल, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. पुढील बॉल या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आता मात्र बॉल आहेत 1 आणि 1 बॉलमध्ये 2 रन्स मिळतील का? परंतु या अगोदर काय घटना घडले पाहायचं आहे. बॉल इथे डेड झालेला आहे कारण गॅदर नाही. केलाय. पंचांचा डिसिजन काय येतो ते महत्त्वाचं असणार आहे. डेड बॉल म्हणजे डॉट बॉल आहे म्हणजे तिथे डेड झाला. जेव्हा त्यांनी गॅदर केला तिथे मात्र कोणती मिस्टेक केली नाही, त्यामुळे धाव ही मिळणार नाही आहे. बॉल काउंट केला जाईल आणि आता 1 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता. क्या बात आहे प्रमोद. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं जातं. 12 चेंडूमध्ये 12 धावा असताना आतमध्ये समीकरण बदलते ते म्हणजे 1 चेंडू आणि 2 धावा. म्हणून क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. नो डाऊट भारताचा खरं तर राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पण क्रिकेटला जितकं ग्लॅमर भारतामध्ये आहे तितकं हॉकीला नाही आहे. निश्चित स्वरूपात 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. दोन्ही संघांसाठी आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. ऑल द बेस्ट बोथ टीम. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. हृदयाची स्पंदने थांबलेत, मात्र इथे षटकार येईल का? व्हॉट अ शॉट. टायगर अभी जिंदा आहे. प्रवीण भोईरने दाखवून दिला एखाद्या चोराला पोलिसाचा मार कसा मिळतो त्या पद्धतीने मात्र हा एक षटकार आला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. ओम स्पोर्ट्स कोहली टीम अंतिम 4 मध्ये दाखल. हार्ड लक रुद्र रायडर्स टीम. हा मोमेंट पहा आपण. आनंदाचा हा मोमेंट आहे. यावेळेला षटकार आभाळाला मानवंदना करून जाणारा हा षटकार पाहायला मिळतोय. प्रमोदजी आपण पाहतोय की एकेरी दुहेरी धाव काढणं तितकं सोपं नसतं, पण चौकार किंवा षटकार लगावणं कितनं सोपं असतं हे प्रवीणने दाखवून दिलेलं आहे. निश्चित स्वरूपात अनुभव यावेळेला पाहायला मिळाला. निशांकचं सुद्धा मी कौतुक करेन. निशांक हार्ड लक, बट इथे हार मानू नको, कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. म्हणून मनाने हारू नका, मनाला उभारी द्या. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करा. मग पहा क्रिकेट तुमचाच आहे. डेफिनेटली, कारण निशांकचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं असणार आहे. शेवटच्या अगदी 6 चेंडूमध्ये 4 धावा असताना ज्याने कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव घेतला नाही, भलेही शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला गेला, पण निशांकचं सुद्धा कौतुक करणं फार गरजेचं असणार आहे. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संतोष कोम आपण पाहत आहे, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 9 बॉलमध्ये 20
आणि 8 रन देत 2 विकेट मिळवल्या. संतोष कोम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रवीण भोईर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक अजय पाटील अँड ऑल टीम. आपलंसुद्धा मनपूर्वक तेवढंच कौतुक करावं असं वाटेल. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हेमंत पाटील सर जॉईंट होत आहेत. या आपण जाऊया हेमंत पाटील सरांकडे. धन्यवाद. यस